नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आजपासून एक नवं लसीकरण धोरण भारतभरात अंमलात येणार आहे आणि या धोरणानुसार 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. पण राज्यात प्राधान्यानं 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होणार आहे. लसीची उपलब्धता आणि गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच आता लस घेण्यासाठी कोविन ॲपवर नोंदणीची सुद्धा गरज नाही. सर्व सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आजपासून. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना खरं तर दिलासा मिळणार आहे, कारण ऑनलाईन ॲपवर नोंदणी करण्यात या नागरिकांना अडचणी येत होत्या. काही जणांना ते नीट लक्षात येत नव्हतं. तसंच राज्यामध्ये वॉक इन लसीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे. म्हणजे नोंदणी न करता सुद्धा तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर गेलात तरीसुद्धा तुम्हाला लस घेता येणार आहे. लोकसंख्या, कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीकरण या आधारावर लस पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे देशभरात खरं तर 18 वर्षापासून पुढे सगळ्यांना लस देण्याचा निर्णय झाला आहे. मोफत लस द्यायला आजपासून सुरुवात होते. पण राज्यात मात्र 30 ते 44 वयोगटातल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, पुण्यातल्या कुठल्या लसीकरण केंद्रावर तू आहेस आणि आजपासून मोफत लसीकरण सुरू होतं आहे 30+ अशा सगळ्यांचं? सकाळी सकाळी प्रतिसाद आहे नागरिकांचा? मिलिंद, नारायणपेठ इथल्या कलावती मावळे दवाखान्यामध्ये मी आहे आणि इथं लसीकरण जे सुरू आहे 45 वर्ष वयाच्या पुढचे ज्यांचे 84 दिवस पूर्ण झालेत त्यांचा दुसरा डोस आणि 45 वर्ष वयाच्या पुढचेच ज्यांचा पहिला डोस आहे अशांसाठी लसीकरण जे आहे ते आज केलं जातं. ज्याच्यातला 45% लसींचा साठा जो आहे तो दुसऱ्या डोससाठी असणार आहे, 45% पहिल्या डोससाठी असणार आहे आणि 20% फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. दवाखान्यात सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांची गर्दी जी आहे ती झाली आहे. 45 दिवसांनंतर जो दुसरा 84 दिवसांनंतर जो दुसरा डोस आहे 45 वर्ष वयाच्या पुढच्यांसाठी त्याच्यासाठी ही रांग लागलेली आपण पाहतोय. आणि 10 केंद्र अशी आहेत ज्या 10 केंद्रांवर केंद्र सरकारनं जी लसीकरण मोहीम सुरू केली आहे त्या लसीकरण मोहिमेचा लसीकरण जे आहे ते सुरू राहील 30 ते 44 वर्ष वयोगटातल्या नागरिकांसाठी. मात्र त्याची अजूनही पूर्ण माहिती जी आहे ती नागरिकांना मिळू शकत नाही. एकदा हा ड्राईव्ह सुरू झाला की टप्प्याटप्प्यानं लसींचा साठा उपलब्धता आणि त्यानंतर जिथं लसीकरण केलं जाईल अशी केंद्र अशी एकूण ही सगळी प्रक्रिया असेल. अजूनही 30 ते 44च्या वयोगटातल्या लसीकरणासाठी केवळ 10 केंद्र जी आहेत ती पुणे महापालिकेची नियोजित आहेत. केंद्र सरकारकडून हा ड्राईव्ह कशा पद्धतीने येतो, त्याच्या सूचना कशा पद्धतीने येतात त्यानुसार हे लसीकरण जे आहे पुढचं ते सुरू राहील. यापूर्वी महापालिकेकडून जे लसीकरण सुरू होतं ते तशाच पद्धतीनं सुरू आहे. पुण्यातल्या जवळपास 150 लसीकरण केंद्रांवरती हे लसीकरण सुरू आहे. जसा लसींचा साठा उपलब्ध होतो त्यानुसार लस जी आहे ती उपलब्ध करून दिली जाते महापालिकेकडून आणि लसीकरण जे आहे ते सुरू राहतं. मिलिंद. अच्छा, सर्वत्र लसीकरण म्हणजे जेवढी महापालिकेनं पहिल्या काही दिवसांच्या करता लसीकरण केंद्र सुरू केली होती ही सर्वच्या सर्व केंद्र सुरू करण्यात येत आहेत आजपासून? कारण मग काही वेळेला ठिकाणी असं झालं होतं की लस पुरेशी नाही, त्याच्यामुळे मग काही केंद्र सुरू करायची, काही नाही सुरू करायची. मिलिंद, पुणे महापालिकेकडे लसींचा साठा जसा उपलब्ध होईल राज्य सरकारकडून त्यानुसार लसीकरण केंद्र जी आहेत ती सुरू केली जात आहेत. आणि साधारणपणे महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या सगळ्याच लसीकरण केंद्रांवर साठा आला की त्याच प्रमाणामध्ये त्याचं वाटप जे आहे ते केलं जातं. सगळी केंद्र जी आहेत ती सुरू ठेवण्याचा प्रयत्न असतो. काही ठराविक केंद्र आहेत, साधारण 10 ते 15 केंद्र जी आहेत तिथं या अशा पद्धतीनं नव्यानं ज्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या गाईडलाईन्स येतील लसीकरणाबाबतच्या त्याचं इम्प्लिमेंटेशन पायलट म्हणून केलं जातं. आणि जर या सूचना तशाच पद्धतीनं कायम राहिल्या तर शहरभर त्याची अंमलबजावणी होते. मात्र जो पहिल्या टप्प्यातला ड्राईव्ह आहे महापालिकेकडच्या लसीकरणाचा तो सगळ्या दवाखान्यांवरती सुरू आहे. ज्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होईल
त्या प्रमाणात सगळ्या दवाखान्यांवर तो दिला जातो. लसींचा साठा संपला की महापालिकेकडून जाहीर करण्यात येतं. आता शनिवार रविवार 2 दिवस लसींचा साठा नसल्यामुळे लसीकरण पूर्ण बंद होतं. आजपासून पुन्हा ते सुरू झालंय. जोवर लसींचा साठा आहे तोवर हे लसीकरण सुरू राहील. संपलं की महापालिकेकडून पुन्हा माहिती दिली जाते. लसींचा साठा आला की लसीकरण सुरू होईल. वैभव, तू राहाच आपल्यासोबत आता प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी जोडले गेलेत. प्रफुल्ल, मुंबईतली काय स्थिती आहे? पुण्यामध्ये जशा लसी उपलब्ध होतोय, लसीचा साठा उपलब्ध होतोय, त्या पद्धतीनं लस दिली जाते. मुंबईत महापालिकेनं मात्र ठरवलंय की प्राधान्यक्रमात थोडासा बदल करायचा. काय सांगशील? मिलिंद, एक मुंबई महानगरपालिकेनं 2 गट या ठिकाणी पाडलेले आहेत. त्यामध्ये 30 ते 44 या वयोगटासाठी 32 रुग्णालय त्यांनी नेमून दिलेले आहेत. या 32 रुग्णालयांमध्ये पहिला डोस जो 30 ते 44 या संख्येमध्ये दिला जाईल आणि या प्रत्येक सेंटरला साधारणतः 100 डोस जे आहेत ते दिले जातील. त्यामध्ये 50 जे लोक आहेत त्यांना ऑनलाईन आणि 50 जे लोक आहेत त्यांना ऑफलाईन नोंदणी जी आहे ती करता येईल. आणि उर्वरित जे 32 सेंटर आहेत त्यामध्ये 44 ते पुढचा जो वयोगट आहे त्या वयोगटामध्ये लसीकरण केलं जाणार आहे. म्हणजे एकाच ठिकाणी सर्व गर्दी होऊ नये आणि त्या ठिकाणी इतरच जे 2 वयोगट जे केलेले आहेत 30 ते 44 आणि 44 ते पुढचे, त्या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये हा एक जी जबाबदारी आहे ती महापालिकेने या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसतात. आता मी BKCचं सेंटर आहे, या ठिकाणी पूर्णपणे 44 पेक्षा पुढचा वयोगट जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर इतर जी रुग्णालय आहेत, आपण भायखळ्यापासून तर संपूर्ण मुंबईतले जी रुग्णालय आहेत त्यांचे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आता एक भायखळ्याला जर रुग्णालय असेल तर भायखळ्यातले 2 रुग्णालयांपैकी एका रुग्णालयामध्ये 30 ते 44 आणि दुसऱ्या रुग्णालयामध्ये 44 ते पुढचा असा वयोगट जो आहे तो करण्यात आला आहे. याची सर्वात मुख्य कारण म्हणजे ही नवीन लसीकरणाची मोहीम जी 30 ते 44 राबवण्यात आली. त्याच्या लसी ज्या आहेत त्या प्रत्येक सेंटरसाठी 100 डोस जे आहेत ते आता देण्यात येत आहेत. आणि त्यामुळेच 44चा दुसरा डोस जो आहे 44च्या पुढचा तो 32 रुग्णालयांमध्ये देण्यात येतो आहे. मिलिंद, प्रफुल्ल, सर्व शासकीय केंद्रांवरती तर लसीकरण मोफत होणार आहे, पण याचबरोबर अनेक खाजगी लसीकरण केंद्रसुद्धा, म्हणजे काही रुग्णालयांना सुद्धा मोठ्या प्रमाणात परवानगी गेल्या काही दिवसात मिळालेली आहे आणि इथे सुद्धा लसीकरण सुरू होत आहे. पण इथे मात्र तुम्हाला पैसे देऊन लस घेता येणार आहे. तर अशी केंद्र किती आहेत त्याची काही माहिती मिळू शकले? मिलिंद, आज जी मुंबई महानगरपालिकेनं यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे ती फक्त सरकारी रुग्णालयांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. जी खाजगी रुग्णालय आपण ज्याला म्हणतो त्या खाजगी रुग्णालयांची यादी कुठलीही पद्धतीनं महापालिकेने या ठिकाणी जाहीर केलेली नाही. याचं कारण असं असेल की अजूनही ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत लस देण्याचा जो मुद्दा आहे किंवा मोफत लस पुरवण्याचा मुद्दा आहे तो अजून पूर्ण झालेला दिसत नाही. कारण या काही खाजगी जे रुग्णालय आहेत त्यांच्याकडे जर पूर्वीचा साठा असेल तर ते कदाचित पुढचा हा जो डोस आहे तो त्याच किमतीला देतील. पण मोफत लसीचा साठा अजूनही खाजगी रुग्णालयांना पुरवण्यात आलेला नाही. जो लसीचा साठा आलेला आहे तो फक्त मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारची जी रुग्णालय आहेत त्याच ठिकाणी सध्या मोफत लसीचा साठा जो आहे तो पुरवण्यात येतो. आपण प्रफुल्ल, तू राहाच आपल्यासोबत. वैभव पुण्यातून आपल्यासोबत आहे. वैभव, सरकारनं आता असं म्हटलंय की तुम्हाला पूर्व नोंदणीची गरज नाही कोविन ॲपवर. मग या सर्व ठिकाणी लोकांना आधार कार्ड आणायला सांगितलं जात आहे का? आणि इथे त्यांची स्वतंत्र नोंदणी करण्याची काही व्यवस्था करण्यात येते का? मिलिंद, केंद्र सरकारकडून जे आदेश देण्यात आलेत नव्या लसीकरण धोरणाच्या बाबतीमध्ये, त्यापूर्वी जे महापालिकेचं धोरण आहे त्यानुसारच अजूनही लसीकरण जे आहे ते इथं सुरू दिसतंय. इथं आल्यावरती ऑन स्पॉट नोंदणी केवळ 20% लोकांची होते, ज्याच्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स असतील किंवा आरोग्य सेवक असतील. आणि पुण्यात आत्ताची परिस्थिती अशी आहे, केवळ 15 केंद्रांवरती कोवॅक्सिनचा डोस जो आहे तो दिला जातोय. उर्वरित सगळ्या केंद्रांवर कोविशिल्डचा डोस जो आहे तो दिला जातो, ज्याच्यामध्ये 45, 45 आणि 20 असं एकूण प्रमाण असणार आहे. त्याच्यामुळे 20% जे आहेत ते ऑन स्पॉट नोंदणीचे असतील, ज्याच्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य सेवक असतील ज्यांचे 84 दिवस पूर्ण झालेत कोविशिल्डसाठी. कोवॅक्सिनचा पहिला डोस जो आहे तो केवळ कोवॅक्सिन 15 केंद्रांवर दिलं जाते, तिथे पहिला डोस बंद आहे कोवॅक्सिनचा. दुसरा डोस जो आहे
तोच केवळ दिला जातो आणि त्यातही 60% नागरिकांना ज्यांनी सकाळी 8 वाजता अपॉइंटमेंटचे स्लॉट खुले झाल्यानंतर नोंदणी केली आहे त्यांना इथं आल्यानंतर लस जी आहे ती दिली जाते आणि एकूण लसीकरणाच्या दरम्यान जर काही वायल्समधले डोसेस जे आहेत ते लसीकरण संपेपर्यंत शिल्लक राहिले तर ऑन स्पॉट येणाऱ्या नागरिकांचं लसीकरण जे आहे ते केलं जाते. केंद्र सरकारने जे सरसकट आदेश दिलेले आहेत लसीकरण केंद्रावरती जाऊन नोंदणी करता येईल अशी कोविन ॲपची तशा यंत्रणा नोंदणीच्या यंत्रणा सगळ्या लसीकरण केंद्रांवर आहे. मात्र आता वॉक इन ज्याला म्हणतो आपण अशी प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. बर प्रफुल्ल, सरकारनं तर म्हटलंय की वॉक इनची प्रक्रिया आम्ही सुरू करतो, पण बरोबर आहे प्रत्येक ठिकाणची व्यवस्था कशी करण्यात येईल, व्यवस्था कशी होतीये, किती लोक तिथे स्वयंसेवक उपलब्ध आहेत, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर्स किती आहेत आणि किती नोंदणी करता येते, ह्या सगळ्या गोष्टी जोडलेत. पण आता BKC मध्ये वॉक इन सुविधा सुरू झाली परत? अगदी जर आपण फक्त BKCच नाही तर मुंबईतले जे रुग्णालयांमध्ये आता लसीकरण जे आहे ते नोंदणी जी आहे ती ॲपवर करायची आहे 50% आणि 50% थेट वॉकिंग जरी आले तरी त्यांना 50% लसीकरण जे आहे ते केलं जाणार आहे. कारण आता जर आपण पाहिलं तर BKC सेंटरमध्ये जी व्यवस्था आहे नोंदणीची त्याच व्यवस्था ज्या आहेत त्या इतर रुग्णालयांमध्ये देखील करण्यात आल्या आहेत. आता काही जे लोक या ठिकाणी लसी घेण्यासाठी आलेत त्यांच्याकडनं आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि काही लोकांना ज्यांनी ॲपवर नोंदणी केलेली आहे अशा लोकांना अशा दोघांनाही 50% सध्या तरी या ठिकाणी 2 गट करण्यात आलेले आहेत. 50% त्यांनी नोंदणी केलेल्यांची आणि 50% थेट त्यांनी आधार कार्ड जर आणले असेल तर त्यांना सुद्धा लसीकरण जे आहे ते मुंबईतल्या जवळपास सर्व सेंटरवर केलं जात आहे. बर प्रफुल्ल, तू राहास आपल्यासोबत. सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेत आता आणि सचिनच्याकडनं आपण औरंगाबादमधली माहिती घेऊयात. सचिन, औरंगाबादमध्ये किती केंद्रांवर आजपासून लसीकरण सुरू झालं आणि सकाळी कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा? आता थोड्या वेळापूर्वीपासून आपण आता सध्या आलेलो आहोत छावणी परिषदेच्या भागामध्ये. महानगरपालिकेचा हा लसीकरणाचा केंद्र आहे. या ठिकाणी आता जे नागरिक आलेले आहे लस घेण्यासाठी त्यांची नोंदणी केली जात आहे आणि महानगरपालिकेतर्फे एकूण औरंगाबाद शहरामध्ये 37 केंद्रावरती ही लस देण्यात जाणार आहे. त्यामधून 37 केंद्रावरती जे आहे तर ते नोंदणीकृत लोकांना लस देण्यात जाणार आहे. तर इतर 30 जे केंद्र आहेत त्या 30 केंद्रांवरती जे लोक जे थेट जाऊन एका लसीकरण करू शकतात. शनिवारपासून जे आहे 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी हे लसीकरण मोहीम होतं. शनिवारी 2080 लोकांनी औरंगाबादेत या केंद्रावरती लस घेतली. आज चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला केंद्रावरती लस घेण्यासाठी दिसू शकतो. माझ्या पाठीमागे आपण ज्या केंद्रावर आहेत माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतात की कशा प्रकारे नागरिक जे आहेत तर ते लस घेण्यासाठी येथे दाखल झाले. सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद जो आहे या लसीकरणाला मिळताना दिसत आहे. 30 ते 44 जो वयोगट आहे हे तरुण जे आहेत या ठिकाणी लस घेण्यासाठी आलेले आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही चांगला या ठिकाणी प्रतिसाद आहे. आपण पाहू शकता ही जी लाईन आहे पूर्ण सकाळपासून बसलेले आहेत लोक. अजूनही काही वेटिंगमध्ये आहेत. आपण पाहू शकता की या ठिकाणी जे नागरिक आहेत तर ते अजूनही प्रतीक्षेत आहेत आणि या अजून प्रत्यक्ष लसीकरणाला जी आहे सुरुवात झालेली नाहीये. या ठिकाणी आता नागरिक जे आहे त्यांची कागदपत्रांची जे आहे जे नोंदणीकृत आणि ज्यांनी नोंदणी केली नाही अशी वेगवेगळे केली जात आहेत आणि त्यांची या ठिकाणी नोंदणी लस देण्याचं जे काही आहे आता थोड्या वेळातच सुरू केलं जाणार आहे. बर किती लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण होणार आहे आणि जसं मुंबईत किंवा पुण्यात सरकारी लसीकरण केंद्र आहेत तसं काही खाजगी रुग्णालयांना सुद्धा परवानगी देण्यात आली आहे लसीकरणासाठी, त्यांना लस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशा दोन्ही प्रकारचं लसीकरण सुरू आहे औरंगाबादला सध्या तरी. सचिन जिरे यांच्याशी आपला संपर्क तुटला. पण औरंगाबाद महापालिकेचं क्रांती चौक परिसरातलं हे लसीकरण केंद्र आहे आणि सकाळपासून या लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पुणे आणि मुंबईतली सुद्धा माहिती घेतो आहोत. वैभव, साधारण
पुणेकरांचा जर का आपण मागच्या लसीकरण मोहिमेच्या वेळेचा प्रतिसाद बघितला तर सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक हे लसीकरण केंद्रावर गर्दी करत होते. आता दिवसभराचं नियोजन करण्यात आलंय सर्व ठिकाणी मिळून, जेणेकरून एका ठराविक वेळेत खूप जास्त गर्दी होणार नाही. मिलिंद, आपल्याला समजून घ्यावं लागेल, पहिला लसीकरणाचा टप्पा जो होता त्यावेळेस लसीकरण केंद्रांची संख्या ही अत्यंत मर्यादित होती. पुण्यासारख्या शहरामध्ये सुरुवातीला केवळ 2 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली, येरवड्याचं आणि कमला नेहरू हॉस्पिटलचं. येरवड्याचं राजीव गांधी हॉस्पिटल आणि कमला नेहरू हॉस्पिटल. त्यानंतर शहरातल्या लसीकरण केंद्रांची संख्या वाढून जवळपास 154च्या घरात गेली. त्यानंतर सगळ्याच नगरसेवकांना त्यांच्या नगरसेवक जर तयारी करणार असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर देणार असतील तर त्यांच्या मागणीनुसार लसीकरण केंद्र जी आहेत ती देण्यात आली. आणि त्यानंतर जी गर्दी एकाच ठिकाणी होत होती ती गर्दी पूर्णतः विखरून गेली. प्रत्येक लसीकरण केंद्रांवर 100 डोस जे आहेत ते देण्यात आले. आता जवळपास शहरातल्या 150 लसीकरण केंद्रांवर 100 डोसेस जे आहेत ते उपलब्ध करून दिल्यानंतर नागरिकांची गर्दी जी आहे ती होणं बंद झालं आणि त्या प्रमाणामध्ये मग नंतर अपॉइंटमेंट आल्या. अपॉइंटमेंटची माहिती मिळाल्यानंतर आता नागरिकांमध्ये जागृती जी आहे ती काही अंशी मोठ्या प्रमाणावरती झालेली. आणि जेव्हा आपल्याला अपॉइंटमेंट मिळेल किंवा जेव्हा संधी मिळेल त्याच वेळेस आपल्याला लसीकरण केंद्रावर जावं लागेल. या सगळ्याचं एक चॅनल एस्टॅब्लिश झालं गेल्या काही दिवसांमध्ये. चौकशीचं असेल, फीडबॅकचं असेल, महापालिकेकडूनही समाज माध्यमांवरती रोज आदल्या दिवशीच याची माहिती दिली जाते कुठल्या केंद्रावरती किती लसीकरण होणार आहे. महापौर असतील किंवा PMCचं ट्विटर हँडल असेल त्यावरती दवाखान्यांच्या नावासहित डोसेसची संख्या जी आहे ती सुद्धा दिली जाते. ज्या नागरिकांना या सगळ्या गोष्टींची कल्पना नसते ते त्यांच्या स्थानिक स्तरावरती जी मेसेजिंगची सिस्टीम आहे त्यांची, नगरसेवकांचं कार्यालय असेल किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची कार्यालय असतील, पक्ष कार्यालय असतील स्थानिक स्तरावरची, या सगळ्यांकडे चौकशी करत राहतात आणि एक फीडबॅक मेकॅनिझम इतक्या दिवसामध्ये डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे माहिती घेऊन ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवायची प्रक्रिया आता सुरू असल्यामुळे गर्दी आता गेले काही दिवस लसीकरण केंद्रांवर पाहायला मिळत नाही. खरंच चांगली गोष्ट आहे ही माहिती. जर का कारण यापूर्वी तूही काही रिपोर्टमध्ये सांगितलं होतं, साधवईतनंही काही रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की लोकांना पुरेसं आधी कळलं तर लोक गर्दी करणार नाहीत किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाहीत, आणि ते आता पुण्यात व्हायला लागलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहे. प्रफुल्ल, जसं पुण्यातलं आपण पाहिलं की बहुसंख्य नगरसेवकांना परवानगी देण्यात आली आहे, त्यांच्या वॉर्डात त्यांनी लसीकरण सुरू केलं आहे, किंवा काही खाजगी रुग्णालयांना आणि काही सामाजिक संस्थांना सुद्धा परवानगी दिली आहे. मुंबईमध्ये सुद्धा अशा परवानग्या नगरसेवकांना किंवा सामाजिक संस्थांना देण्यात आल्या, जेणेकरून परत BKCच्या केंद्रावर जास्त गर्दी किंवा गोरेगावच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या बाहेरच जास्त गर्दी, अशी गर्दी सुद्धा विभागता येईल. आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका आणि मुंबईच्या बरोबरच जो MMR रिजन आहे त्यामध्ये देखील ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. जे नगरसेवकांनी कॅम्प लावण्याचा विचार केलेला असेल त्या ठिकाणी देखील लसी ज्या आहेत त्या पुरवल्या जातात. आणि विशेष म्हणजे ज्या सामाजिक संस्था आहेत ज्यांच्या लसीकरणासंदर्भातली जी अद्ययावत यंत्रणा उभी करणार असतील तर त्या ठिकाणी देखील लसीकरण जे आहे ते केलं जातं आहे. आता जर आपण BKCचं जर उदाहरण पाहिलं तर बरोबर 100 नागरिक आपण या ठिकाणी उपस्थित झाले, ज्याला आपण म्हणू शकतो की 50% त्यांच्याकडे ऑनलाईन त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि काही जे आहे ते थेट वॉक लस घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या संदर्भातला जो संदेश आहे तो नागरिकांपर्यंत या ठिकाणी पोहोचवला जातो आहे. पूर्वी ज्या पद्धतीने गर्दी जी आहे ती या सेंटर्सवर व्हायची ती आता होताना दिसत नाही आहे. याचं कारण हे देखील आहे की नियोजन या ठिकाणी केलं जातं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता थेट प्रत्येक वॉर्डामध्ये नगरसेवक असतील किंवा सामाजिक संस्था असतील त्यांचे लसीकरण केंद्र देखील सुरू झालेले आहे. बरं प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद. दरम्यान आपण हे भाग पाहतो वेगवेगळे केलेले वॅक्सिनेशन एरिया, रजिस्ट्रेशन एरिया आणि रांगांमध्ये बसलेले नागरिक. आणि प्रफुल्ल, तुझ्या मागे जर का आपण पाहिलं तर लक्षात येत आहे की 2 स्वयंसेवक तपासणी करतायत आधार कार्ड आणलं आहे का नाही, किंवा त्यांच्या हातावर सॅनिटायझर दिला जातो आहे, कार्ड पाहून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जाते. तर ही गोष्ट चांगली आहे. लसीकरणातली सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर काही खास. हजेरी लावता आली आहे. स्टॅटफोर्ड मधल्या लंडन ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता जाऊयात नाशिकला, कारण नाशिकमध्ये आज मराठा समाजाचं मूक आंदोलन आहे. मराठा समाजाचं हे मूक आंदोलन पुढच्या थोड्याच वेळात सुरू होतं आहे. या आंदोलनाला 10 वाजता सुरुवात होणार आहे आणि या आंदोलनासाठी या मराठा आरक्षण चळवळीचे जे प्रणेते आहेत एक प्रकारचे, ते खासदार संभाजीराजे छत्रपती हे स्वतः इथे भेट देणार आहेत. या आंदोलनाच्या वेळेला उपस्थित असणार आहेत. इथल्या कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे अनेक समन्वयक यामध्ये सहभागी होतील. आंदोलनात सर्वपक्षीय नेते आपापली भूमिका मांडतील आणि मराठा मोर्चाचे समन्वयक हे विभागातले या मूक आंदोलनात सहभागी होतील. साधारण जे आंदोलन कोल्हापूरला झालं होतं त्याच प्रकारचं आंदोलन आणि त्याच प्रकारचा कार्यक्रम आता राज्याच्या काही विभागीय केंद्रांमध्ये होतोय आणि त्याच्यातला हा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी मूक आंदोलन होत आहे. स्वतः संभाजीराजे छत्रपती आणि सर्व समन्वयक प्रमुख नेते हे या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत. मिलिंद, या ठिकाणी ज्या आंदोलनाच्या स्थळी हा जो मोठा फलक लागलाय, समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला, हा फलकच बोलका आहे. छत्रपती संभाजीराजे नाशिक शहरात दाखल झालेत. राज्यातील सगळे प्रमुख समन्वयक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या माध्यमातून मूक आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. माझ्याबरोबर आता दोन्ही बाजूला जे आपण बघतोय ते महाराष्ट्रातले सगळे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आहे आणि या माध्यमातून एक नवीन जोगवा पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतोय. कोल्हापुरात झालेलं आंदोलन आणि यानंतर नाशिकमध्ये होणारं आंदोलन हे मराठा समाजाचं एक वेगळं रूप दाखवणारं नक्कीच आपल्याला म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मराठा समाजाच्या मोर्चांची नोंद झाली, मराठा समाजाचं मूक आंदोलन पुन्हा तसाच एक नवीन प्रयत्न दाखवतोय की मराठा समाज अजूनही संयमित आहे. कोल्हापूरच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक आणि यानंतर नाशिकमध्ये होणारं आंदोलन, या दोघांमध्ये एक मोठा फरक असा आहे की आपल्या राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मागण्या या कशा आपल्याला मिळू शकतील राज्य सरकारकडनं. अनेक प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे इथले प्रमुख नियोजक करण गायकर आहेत, तुम्ही राज्य समन्वयक. कोल्हापूरचं आंदोलन झालं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि आज नाशिकमध्ये आंदोलन. काय भूमिका? आमची भूमिका स्पष्ट आहे. राजेंनी राज्य सरकार समोर 5 मागण्या ठेवल्या आहे आणि ज्या उर्वरित 2 मागण्या केंद्र आणि राज्य सरकार कोणाची जबाबदारी आहे या पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेल्या आहे. आमचं स्पष्ट मत आहे, कोल्हापूर नंतर राज्य सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं. चर्चेनंतर सकारात्मक जरी चर्चा झाली असेल परंतु अध्यादेश अजून निघालेले नाहीत. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा चर्चा झालेल्या होत्या परंतु निर्णय लागत नाही. म्हणून मूक आंदोलन हे छत्रपतींनी सांगितलं की आमचं सुरू राहील. आज या ठिकाणी राज्यातले सगळे समन्वयक आहेत, या ठिकाणी जिल्ह्याचे लोक येणार आहेत. ही मूक आंदोलन आमचं आहे कारण आपण बोलल्याप्रमाणे समाज बोललाय, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला, जबाबदारी निश्चित करा. कारण जबाबदारी तीच वेळ आहे. आणखी सगळ्यात महत्त्वाची आपल्याला माहिती आहे की रमेश केरे पाटील सुद्धा आपल्यावर आहेत की ओबीसी आरक्षणावरनं मोठा मुद्दा पेटलाय. मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला जातोय आणि ओबीसीचे नेते म्हणून छगन भुजबळ सुद्धा या ठिकाणी ते सुद्धा आज बोलणार आहे. कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह की ओबीसीमध्येच मराठ्यांना आरक्षण द्यावं जर का लवकर मिळत नसेल तर. काय आजचं आंदोलनाची भूमिका? सगळ्यात पहिले आमचं जे आंदोलन आहे हे अजिबात ओबीसी बांधवांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन नाही, हे सगळ्यात पहिले मी आपल्याला क्लिअर करतो. दुसरा विषय, आज या महाराष्ट्रातले जे ओबीसी नेते हे जाणून बुजून आज मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. व या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी बांधव आमच्यासोबत आहे. दुसरा विषय, तुम्ही म्हणा कोल्हापूर नंतर आज नाशिकमध्ये या ठिकाणी शांततेच्या माध्यमातून आज युवराज संभाजीराजे यांच्या माध्यमातून हे आंदोलन आज सुरू आहे. तुम्हाला सांगू इच्छितो,
मुंबईमध्ये युवराज संभाजीराजेंच्या माध्यमातून सगळ्या पक्षप्रमुखांना आम्ही त्या ठिकाणी आवाहन केलं होतं का तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा, पण एकही पक्ष समोर नाही आला. त्यांनी भूमिका स्पष्ट या ठिकाणी आणि केली याचमुळे नाही. याचमुळे सर्व पक्षीय नेते जे तुम्ही प्रत्येक आंदोलनात सहभागी होण्यासाठी बोलवत आहे, नाशिकमध्ये तीच परिस्थिती. गणेश कदम, काय सांगाल? एक लक्षात घ्या, या सरकारने आता काही मागण्या मान्य केल्या आहेत, परंतु त्याचा आज अध्यादेश अजून निघालेला नाहीये. जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत या सरकारवर आमचा विश्वास नाही. आमची एकच अपेक्षा आहे की आज एक आनंदाची गोष्ट आहे की सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आदरणीय छत्रपती संभाजीराजांनी 6 मागण्या केल्या, त्यातल्या 5 मागण्या ज्या आहेत त्या राज्याच्या अधीन आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे आज जे काही राज्य समन्वयकाची काही बैठक होईल त्या बैठकीत आदरणीय छत्रपती संभाजी जो काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य तो असेल. निर्णय सगळ्यांना मान्य असेल. एक नेतृत्व जे सगळ्यांना दिशा देणारं या ठिकाणी आज सोबत येत आहे. तुषार जगताप, काय भूमिका? आमच्या मागण्या अजून मंजूर झालेल्या नाहीये, फक्त त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेल्या आहेत. आणि आज छत्रपती संभाजीराजे नाशिकमध्ये येऊन संपूर्ण महाराष्ट्राला मराठा क्रांती मोर्चाच्या राज्याच्या समन्वयकांना दिशा देणार आहेत. त्याच्यामुळे आता हा मुका आंदोलन नाशिकचं अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी असणार आहे. तसं बघितलं गेलं तर नाशिक हे चळवळींचं शहर. नाशिकमधून जे आंदोलनाची सुरुवात होते त्याचं लोण महाराष्ट्रभर पेटतं. नियोजनबद्ध आंदोलन होणारं गाव म्हणून सुद्धा नाशिकची ओळख. याच ठिकाणी एक नवीन दिशा निश्चित होणार. काय सांगाल? नाही, नक्की नाशिक असेल, संभाजीनगर असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे असेल, परंतु नाशिकमध्ये दुसरं आंदोलन होतंय कोल्हापूर नंतर. छत्रपती संभाजीराजांचं प्रेम देखील नाशिककरांकडून आहे की नाशिककरांचं नियोजन चांगल्या पद्धतीनं असतं. नाशिककर एक संघ होऊन या कार्यक्रमाचं नियोजन करतात. विषय असा होता की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा मराठा आरक्षणाचा लढा होता, परंतु या लढ्याला कुठंतरी 4 वर्षानंतर बळ मिळालं. परंतु बळ मिळाल्यानंतर राज्यकर्त्यांनी फोडा आणि तोडा करायचं राजकारण आमच्यामध्ये केलं. परंतु हे राजकारण करत असताना सर्व समाजाने एक ठरवलं की छत्रपती संभाजीराजेंना आपण नेतृत्व दिलं पाहिजे. आणि ते नेतृत्व दिल्यानंतर संभाजीराजेंनी एक संयमाची भूमिका घेतली, कारण काही राजकीय पक्षांना वातावरण बिघडायचं होतं, राज्यामध्ये दंगली करायची. परंतु छत्रपतींनी भूमिका घेतली की माझा समाज असेल, माझा समाज बांधव असेल, याला मला कुठंतरी संकटात टाकाच नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हटला की तोडा आणि फोडाची रणनीती अनेक राज्यकर्त्यांनी राबवली, तरीही संयमाची पराकाष्ठा मराठा समाजाने आदर्शपणे दाखवून दिली आहे. फक्त मावळे आंदोलनात सहभागी नाही तर रणरागिणी सुद्धा या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत. काय सांगाल आजचं आंदोलन? ताई, आज या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चा जाहीर केलेला आहे, सुरू झालेला आहे. या ठिकाणी छत्रपती राजांचं नेतृत्व आहे. आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने इथे सगळा सकल मराठा समाज जमा झालेला आहे. त्यांच्या वतीने मराठा आरक्षण हे घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. राजांचं नेतृत्व आणखीन सकल मराठा समाज या ठिकाणी जमा झालेला आहे. आज आरक्षण मागणीसाठी आग्रही आहे. नुसते मावळेच नाही तर रणरागिणी सुद्धा आज मैदानात उतरले आहे. काय सांगा? आमच्या राजांनी आम्हाला साथ दिली आहे आणि आम्ही त्यांना प्रतिसाद देत आहोत. आता तरी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने चांगला विचार करावा आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या. ज्या 5 मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, काय सांगाल? आता संभाजीराजे जे आमच्यासाठी काही करत आहे, आम्ही पूर्णपणे त्यांचा पाठिंबा देत आहोत आणि आम्ही आता हटणार नाहीये. नक्कीच. रमेश केरे, तुम्ही मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगा की आजच्या आंदोलनातली दिशा काय स्पष्ट असेल? आज मी आपल्याला एवढं सांगितलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आज जरी या महाराष्ट्रामध्ये युवराज संभाजीराजांच्या माध्यमातून जे शांततेच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू आहे, या सरकारने, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, यांनी तात्काळ आमच्या मागण्या संदर्भात निर्णय घेतला तर ठीक आहे. नसता येणाऱ्या काळामध्ये हा ठोक मोर्चाच्या आवाजातून तुम्हाला दिसणार आहे आणि मग या राज्यकर्त्यांना आम्ही सळोपळो केल्याशिवाय सोडणार नाही. संयमाची भूमिका मराठा समाजानं कायम ठेवली. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जागर तयार झाला तो मराठा आरक्षणासाठी. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या 5 मागण्यांचा विचार सरकारनं आश्वासन दिलंय, पूर्ण केव्हा करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. केंद्र सरकारकडे असलेला एक प्रश्न तोही महत्वाचा, पण जर का पुन्हा एकदा भूलथापा दिल्या, पुन्हा एकदा फक्त आश्वासन आणि चर्चा एवढंच तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं तर मराठा ठोक मोर्चा स्वस्थ बसणार नाही. हा इशारा सुद्धा देण्याचा कोणताही या मोर्चातला समन्वय कचरत नाही हे महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे आजचं आंदोलन, कारण कोल्हापुरात झालेली सुरुवात, यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा आणि आज होणारं नाशिकातलं दुसरं आंदोलन. बघूया रणनीती येत्या भविष्यात कशी असेल ती. प्रशांत, किती वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे? अन्य जे राजकीय पक्षांचे नेते किंवा सरकारचे प्रतिनिधी इथे येणार आहेत त्यात कोण कोण सहभागी आहे? म्हणजे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यासोबत मनसेचे सुद्धा पदाधिकारी इथे असणार आहेत का?
आणि कोण कोण असणार आहेत? मिलिंद, हाच तर खरा महत्वाचा मुद्दा या आंदोलनस्थळी आहे. रावसाहेब पवार मुद्दा जे मैदान आहे पूर्ण, या ठिकाणी माझा सहकारी रवीला विनंती करतो. रवी, आपण दाखवूया सगळं. ज्या जागी आता आपण आहोत या ठिकाणी हे प्रमुख व्यासपीठ, ज्या ठिकाणी 10 वाजता छत्रपती संभाजीराजे हे माल्यार्पण करतील छत्रपती संभाजीराजांच्या आणि शाहू महाराजांच्या प्रतिमेला. यानंतर या बाजूला राज्यातले सगळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक येणार आहे आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा या सगळ्या समन्वयकांबरोबर बसणार आहेत. राज्यातले अत्यंत महत्वाचे 3 मंत्री, आपण ज्याला म्हणतो की विधान परिषद उपसभापती नरहरी झिरवाळ, छगन भुजबळ आणि दादा भुसे, हे 3 मंत्री या ठिकाणी येणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉक्टर भारती पवार, हेमंत गोडसे, शिवसेनेचे खासदार, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि नाशिक जिल्ह्यातले 15 आमदार या ठिकाणी येणार आहे. ज्या प्रकारे या पूर्ण याची रणनीती आहे की जसं समाज बोलला, आम्ही बोललो, आता तुम्ही बोला. लोकप्रतिनिधी या ठिकाणी बोलणार आहे आणि त्यांचे विचार, मराठा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका ही याच ठिकाणी स्पष्ट केली जाणार आहे. सगळेच जण या ठिकाणी येणार आहे याची खात्री पटलेली आहे. सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू होईल, दुपारी 1 वाजेपर्यंत मूक आंदोलन असेल आणि या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर उजव्या बाजूला जी जागा आहे याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजे हे सगळे आपल्या राज्य समन्वयक आणि कार्यकर्ते यांच्यासोबत 10 ते 1 या ठिकाणी बसणार आहेत. त्याच्या समोरची जी जागा आहे जी लोकप्रतिनिधीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे की सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मग त्याच्यामध्ये नुसते कोणते मराठा म्हणजे भारतीय जनता पक्ष नाही, शिवसेना नाही, तर या ठिकाणी वेगवेगळे जाती धर्म समाज यांना प्रतिनिधित्व करणारे जे लोकप्रतिनिधी, भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, MIM असो, त्याचबरोबर मनसे सुद्धा, हे सगळेच जण या ठिकाणी येणार आहे आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहे मराठा आरक्षणाबाबत, राज्य सरकारकडे मागणी केलेल्या 5 गोष्टींबाबत. आणि ही सगळी भूमिका जी स्पष्ट होईल, या भूमिकेतनंच पुढच्या आंदोलनाची रणनीती निश्चित ठरेल. नाशिक मधलं हे आंदोलन अत्यंत महत्वाचं दिशा देणारं ठरणार हे निश्चित. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे नाशिकमध्ये आंदोलनाची जय्यत तयारी आहे आणि सर्वपक्षीय नेते इथे 10 वाजता येतील अशी अपेक्षा आहे. त्यावेळेला छगन भुजबळ सुद्धा असतील, सरकारचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीचे नेते की जे OBC समाजातले एक महत्त्वाचे नेते आहेत, समता परिषदेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी सुद्धा OBCमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातनं काही मुद्दे उपस्थित केलेत आणि पाहूयात त्याला ते कसं उत्तर देतात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. तसंच यूट्यूबवर काही महत्त्वाचे व्हिडिओज पाहायला विसरू नका. विवाहबद्ध होणार होते पण कोरोनामुळे त्यांना ते रद्द करावं लागलं होतं. अमेरिकेतील नेवाडामध्ये नवीन ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्कराचे जवान यांच्यात जबरदस्त चकमक झाली. यावेळेला भारतीय लष्करानं धडक कारवाई केली आणि लष्कर-ए-तोयबाच्या एका कमांडरचं 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आज भल्या पहाटेपासून हे ऑपरेशन सुरू होतं. मुत्सीर पंडित नावाचा म्होरक्या होता इथे लपलेल्या दहशतवाद्यांचा. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ज्या पद्धतीने माहिती मिळते मिलिंद, एक प्रकारे मोठी घडामोड आणि मोठी कारवाई खास करून जम्मू काश्मीर पोलीस आणि सोबतच तिथल्या स्थानिक पोलीस सोबतच तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहे. उदाहरणार्थ त्यामध्ये जर बघितलं आपण तर एक यामध्ये खास करून जर महत्वाचं म्हणजे ह्या ज्या पूर्ण हॅलो प्रशांत, आवाज येतोय, बोल. कशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली? ही जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी लपून बसून असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली. त्या भारतीय लष्कराने याच्या आधारावरती मोठी कार्यवाही करत ठारकून संयुक्त तिथे कारवाई केली. ज्यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस आहे, त्यानंतर लष्कर आहे आणि सोबतच तिथले निमलष्करी दल या तिघांच्या संयुक्त विद्यमाने मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा एक कमांडरसह 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमांडर मुत्सीर पंडितला
कंठस्नान झाल्यात यश आलेलं आहे भारतीय लष्कराला. ही मोठी कारवाई मानता येईल आणि एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे, तो मूळ पाकिस्तानचा असल्याची माहिती पुढे आली आहे. ही मोठी कारवाई मानावी लागेल, कारण की गेल्या अनेक दिवसापासून पाकिस्तानमधून मोठ्या संख्येनं दहशतवादी भारतीय सीमा भागात प्रवेश करत असल्याची माहिती होती. त्या आधारावर गुप्त माहिती मिळाली, त्याच्या आधारावर ही मोठी कारवाई भारतीय लष्कराने केली आहे. प्लीज प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि सर्व व्हिडिओज, हेडलाईन्स, काही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी News18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.